नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झाम 2026 हिंदीचा पेपर सेकंड और थर्ड लँग्वेजचा आज झालेला पेपर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग चालू करूया. हे ते सूचना दिलेल्या आहेत ते सर्व वाचून बघा खाली. त्यानंतर आहे विभाग 1 गद्य प्रश्न 1 तर ह्यो पॅराग्राफ नीट वाचायचा आहे. जेवण मागं थोडा आहे त्याचा. ह्यो पॅराग्राफ वाचून त्याच्या खालची उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला आहे 1-2 शब्द में उत्तर लिखिए. लेखक के सूड साहब का शहर खंडवा. त्यानंतर दुसरा आहे लेखक का शहर इंदौर. त्यानंतर तिसरा आहे लेखक के स्टेशन पर उतरे मंडगांव. त्यानंतर चौथा आहे लेखक ने इस रेल से सफ़र किया गोवा एक्सप्रेस. त्यानंतर निम्नलिखित गलत विधानों को सही करके लिखिए. तर पहिल्याचं उत्तर आहे टॅक्सी एक पतली सी सड़क पर तोड़ पड़ी. हे पहिल्याचं उत्तर आहे. आणि दुसराचं उत्तर आहे ही बदले हुए वातावरण तक हे तक. त्यानंतर हे झाल्यानंतर इकडे बघा इंग्रजी शब्द लिहायचे आहेत. टॅक्सी, हॉर्न, एक्सप्रेस. त्यानंतर उपसर्ग शब्द आहेत. उपसर्गमध्ये अप्रसन्न मूळ शब्द प्रसन्न. त्यानंतर असमय तत्समय येणार. त्यानंतर चौथा प्रश्न आहे निजात सोमत आहे निजात पाने का सबसे अच्छा तरीका पर्यटन है. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट बघा व स्वतःच्या मनानेही लिहू शकता. त्यानंतर आहे हा प्रश्न. ह्यो नीट पॅराग्राफ वाचायचा आहे. ह्यो पॅराग्राफ वाचल्यानंतर मागचाही ह्यो पॅराग्राफ वाचल्यानंतर खाली प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. संजाल पूर्ण कीजिए. काही गद्यांश में उल्लेखित पात्र बापूजी, सूरज, रेहान, काका कलेकर. त्यानंतर उत्तर लिखे. काका कलेकर जी द्वारा सूरज को दिया हुआ संदेश. तुम उर्दू लिखना सीखो उत्तर आहे त्याचं. आणि दुसरं आहे पूरा आराम लेकर पूरी तरह ठीक हो जाओ. त्यानंतर आहे तिसरं गद्यांश से पढ़कर लिखिए. कंदत शब्द सीखने और लिखना. प्रत्यय शब्द के मूल शब्द. परत आहे कमजोर सप्ताह. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सोमत आहे. तर प्रश्न ई पाठ्यित गद्य ही वाचून उत्तर लिखे. हे जे उत्तर आहे बघा पैसा, सुविधाए, मनोरंजन, आराम ते इथं लिहायचं आहे. त्यानंतर हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट बघा व स्वतःच्या मनानेही लिहू शकता. तुमच्या मनानेही त्या विज्ञापनाबद्दल लिहू शकता. विज्ञापन म्हणजे जाहिरात. त्यानंतर आहे विभाग 2 पद्य प्रश्न दुसऱ्यातला हे पद्य नीट वाचायचं आहे. ते वाचल्यानंतर उत्तर लिखे बघा. पद्यांश में उल्लेखित संख्या 100 है. महीना आलाय फागुनचा. त्यानंतर फूल को नाचने तोड़ने का अधिकार उन्हे है. तर हे जे उत्तर आहे बघा इथनं जिथवर हे पहिल्या बॉक्समध्ये जे पहिले लाईनीत आणि इथनं जिथवर हे दुसऱ्या लाईनीत देणार आहे. त्यानंतर विलोम शब्द दुर्गंध, सुगंध, पराई, अपनी. वचन पहचान कर लिखे. काटे बहुवचन आहे, डाली एकवचन आहे. त्यानंतर हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट बघा आणि स्वतःच्या मनानेही लिहू शकता. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर आहे हा प्रश्न पाठ्यित पद्यांश आहे. हे पद्यांश वाचायचं आहे. हे इकडचं हे वाचून झाल्यानंतर ह्याच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. हे जे उत्तर आहे गिरधर कॉपर और लाल. त्यानंतर आहे दूध से संबंधित पदार्थ मखान और छाछ. त्यानंतर
पंचवर्ष में पढ़कर लिखिए। इस अर्थ के शब्द निकट, ढीक, टिक, मयूर, मोर। त्यानंतर आहे लिंग परिवर्तन कीजिए। पत्नी, पती, दास, दासी। हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पसंतीचा 4 पंक्तींचा अर्थ लिहायचा आहे. उत्तर नीट बघून घ्या व सराव करा. त्यानंतर आहे विभाग 3 पूरक पठाण. प्रश्न तिसऱ्यातला अ. ही पूरक पठाण नीट वाचायचं आहे आणि त्याच्या आधारित उत्तर आहेत. कृती पूर्ण कीजिए. लोग शीर्षक को कहते हैं. क्या कहते हैं तो देखो मुक्तखोर और कामचोर. त्यानंतर लोग शीर्षक को समझते हैं. क्या समझते हैं तो देखो बेकार और भिगार. हे 2 उत्तर आहे. त्यानंतर है सोमत. कोई भी काम छोटा बड़ा नहीं होता इस विषय पर. हे जो उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर पुढे बघा. ही पट्टीत पद्यांश वाचल्यानंतर इथं उत्तर बघा. किसी को कुछ न हिलने वाला जयमल पत्ता है. ध्यानात ठेवा. उत्तर नीट बघा. पाणी, गगन का सच्चा प्रल्हाद. ही सर्व उत्तर पहा. भारत हे ध्रुव आहे. तिसऱ्याचं ध्रुवांचं, चौथ्याचं भारत. त्यानंतर दुसरा सफलते के लिए लगन की आवश्यकता. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर बघा विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण. प्रश्न 4 ला अ. तुम पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर दुसरं परंतु. मैंने बहुत मेहनत की परंतु सफल भी हो गया. ही लिहू शकता आणि अंडरलाईन करा आहे. त्यानंतर अरे अरे तुम यह कैसे आ गए. हे असं प्रश्नवाचक चिन्ह आहे. तर कृती पूर्ण करायची. संधी ही नीट पाहून घ्या. विसर्ग संधी आणि स्वर संधी आहे. ती झाल्यानंतर इकडे सहाय्यक क्रिया आहे. सहाय्यक क्रिया इथं लिहायची आहे आणि इथं पाडा इथं लिहायचं आहे. पाडणा इथं लिहायचं आहे. दी इथं लिहायचं आणि देणा इथं लिहायचं आहे. पहिल्याचं आणि दुसऱ्याचं उत्तर इथं. त्यानंतर 5वं फैलाना फैलाना फैलवाना. त्यानंतर चुटना चुटाना चुटवाना. उत्तर आहे पेरणार्थक रूप आणि द्वितीय पेरणार्थक रूप आहे. त्यानंतर महुवार आहे. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट बघा आणि तुम्ही लिहिले का तेही चेक करा. त्यानंतर आहे महुवारेंकी चेन. तर दाद देना इथं पत्र लिहायचं आहे. त्यानंतर बघा मे अधिकारणकारक आहे. इथं मे लिहायचं आणि इथं अधिकारणकारक. इथं से लिहायचं आणि इथं कारणकारक लिहायचं आहे. पहिल्याचं आणि दुसऱ्याचं उत्तर आहे. नंतर ओ विश्वबोधक चिन्ह इथं टाकायचं आहे फक्त. 8व्याचं उत्तर. आणि 9व्याचं इथं फक्त पडते हे भूतकाळमध्ये अपूर्ण भूतकाळ पडते हे त्या जागी पड रहे ते असं टाकायचं होतं. त्यानंतर बघा पुढे ही पूर्ण वर्तमान कालमध्ये टाकायचं आहे. करते हे ते काढून फक्त की हे तिथं टाकायचं होतं. त्यानंतर तिसऱ्याचं हे सामान्य भविष्यकाल जहा रहा था तिथं फक्त जाऊंगा टाकायचं होतं. 10व्याचं पहिल्याचं मिश्र वाक्य आहे. दुसरं आहे नाही फक्त काढायचं होतं आणि बाकी आहे तसं वाक्य लिहायचं होतं. त्यानंतर थोडी बातें हुई हुईच्या जागी करू टाकायचं होतं. बघा इथं आहे गोवा में बीच पर घूमने में बड़ी मजा आई. आई असा आहे. आया डालना आहे. शुद्ध करके वाक्य फिर से लिखे. हे 11वा प्रश्न आहे. त्यानंतर गई त्या जागेवर गया डालना आहे. आपल्या जागेवर अपने आणि कोचच्या जागेवर से टाकायचं होतं. ती झाल्यानंतर पुढे आहे
विभाग 5वा उपयोजित लेखन म्हणजेच रचना विभाग ही. त्यानंतर सूचना दिल्या बघा इथं. आवश्यकतेनुसार परिच्छेद में लेखन अपेक्षित है. परिच्छेद में लेखन अपेक्षित है. त्यानंतर बघा 5वा प्रश्न आहे. त्यातलं अ मधलं पहिलं औपचारिक पत्र ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. अथवा मधलं अनौपचारिक आहे आणि हे औपचारिक पत्र आहे. ते दोन्ही पत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ती झाल्यानंतर बघा गद्य आकलन प्रश्न निर्मिती 4 प्रश्न तयार करायचे आहेत. ही आहे बघा इथे कर्बाब आहे आणि इथे एक माग कर्बाब आहे. हे जे उत्तर ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बघा उत्तर नीट बघा. तुमची उत्तर बरोबर आहे का तेही बघा. हे झाल्यानंतर बघा वृत्तांत लेखन म्हणजे बातमी लेखन. हे जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. नीट पाहून घ्या. तर बघा आत्वामध्ये पण आहे. ते झाल्यानंतर बघा कहाणी लेखन आत्वामध्ये आहे. ती कहाणी लेखन ही कहाणीच्या आधारे कहाणी तयार करायची. त्या मुद्द्यांच्या आधारे शीर्षक आणि सीट पण द्यायची होती. त्याचे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तेही नीट पाहून घ्या. ते झाल्यानंतर बघा तुम्हाला इकडे विज्ञापन लेखन आहे. विज्ञापन लेखन त्याचे उत्तर ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उत्तर नीट पाहून घ्या. मुद्दे दिले आहेत ते तुम्ही आकृती काढून त्यात टाकायचे आहेत. नीट बघून घ्या. त्यानंतर बघा निबंध लेखन आहे. निबंध लेखनमध्ये पहिल्याचं उत्तर तुम्हाला दिसत असेल पहिल्यांदा. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर दुसऱ्यांदा दिसत असेल. नाहीतर तिसऱ्याचं उत्तर तिसऱ्यांदा दिसणार आहे निबंध लेखनमध्ये. जल है तो कल है निबंध पहिला. आजादी का अमृत महोत्सव निबंध दूसरा. पेड़ की आत्मकथा निबंध तिसरा. 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन ची लॉंग व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यात एक्सप्लेन पण केलेलं आहे आणि आन्सरही दिलेलं आहे. ती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते प्रश्न याची शक्यता आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला किती मार्क पडतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.